हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आरजे परफेक्ट एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर मग कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? अभ्यास चाललाय ना? चला मग कंटिन्यू करूया आपल्या अभ्यासाला, आपल्या 12वीच्या फर्स्ट चॅप्टरच्या फर्स्ट टॉपिक मधल्या नेक्स्ट टॉपिकला. चला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यामध्ये आपण एक ऍप्लिकेशन बघितलं, व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सरफेस, हॉरिझॉन्टल सर्क्युलर सरफेस, हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. नेक्स्ट ऍप्लिकेशन बघितलं आपण व्हेकल ऑन बँक सरफेस. देन त्याच्या पुढे जाऊन आता नेक्स्ट ऍप्लिकेशन आपल्याला बघायचंय वेल ॲट डेप्थ, वेल ऑफ डेप्थ. मौत का कुआ, मौत का कुआ पाहिलाय सगळ्यांनी? ओके, सो आता तेच एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया आणि त्या एक्झाम्पल मध्ये आपलं फिजिक्स कसं अप्लाय होतंय ते आपण चेक करूया. ओके, वेल ॲट डेप्थ कसं असतं मौत का कुआ? ओके, डायग्राम ड्रॉ करते मी. ओके, दिस इज वेल, मौत का कुआ हे तुमचं असेल अप्पर सरफेस, जिथून आपण काय करतो, ऑब्झर्व करतो. मौत का कुआ जिथे काय असतो, एक रायडर असतो, बाईकमॅन. जो बाईकमॅन काय करतो, त्याची बाईक इथून राईड करायला सुरुवात करतो. या सराउंडिंग सरफेस मध्ये डाऊनवर्ड पोझिशनला तो जातो आणि डाऊनवर्ड पोझिशनला गेल्यानंतर एकदा का तो अपवर्ड पोझिशन मध्ये आला की त्याची बाईक तो काय करतो, असा हॉरिझॉन्टली काय करायला सुरुवात करतो, राईड करायला सुरुवात करतो. आणि या हॉरिझॉन्टल सरफेसवर तो त्याची बाईक काय करतो, बॅलन्स करतो. मग आता कशी बॅलन्स करतो आणि हे बॅलन्सिंग त्याला जमतं कसं? ओके, हे बॅलन्सिंग त्याला जमतं कसं हे आपल्याला बघायचंय. बघा इथे सपोज आय कन्सिडर अन ऑब्जेक्ट, तुमची बाईक किंवा तुमचा बाईकमॅन इथे मी कन्सिडर केला. ओके, या सरफेसवर, म्हणजे त्याने इथून त्याची राईड स्टार्ट केली, इथपर्यंत तो आला आणि इथून आता तो काय करणार आहे, या हॉरिझॉन्टल सरफेसला कव्हर करणार आहे. ओके, त्याला काय करायचंय, त्याला त्याची बाईक त्या हॉरिझॉन्टल सरफेसवर काय करायची, बॅलन्स करायची. त्याची बाईक त्याला इकडे डाऊनवर्ड डिरेक्शनला येऊ द्यायची नाही, डाऊनवर्ड डिरेक्शनला पडू द्यायची नाही. त्याला पडायचंय का त्याच्यावरून? नाही. जीव द्यायची हौस आहे का त्याला? नाही. मग त्याला जर इथे या डेप्थ मध्ये जर पडायचं नसेल तर त्याला काय करावे लागेल, त्याची बाईक ह्या पोझिशनला ऍडजस्ट करावी लागेल. कशी ऍडजस्ट करावी लागेल, म्हणजे त्याला त्याच्या बाईकची व्हेलॉसिटी, त्याच्या बाईकचा स्पीड असा ठेवावा लागेल, अशा पद्धतीने त्याची बाईक त्याला ऍक्सेलरेट करावी लागेल की ज्या ऍक्सेलरेशनने, ज्या व्हेलॉसिटीने तो त्याची बाईक इथे काय करू शकतो, बॅलन्स करू शकतो. मग ह्या मौत का कुआलाच आपल्याला काय म्हणायचंय, अवर टुडेज टॉपिक इज वेल ऑफ डेप्थ. वेल ॲट डेप्थ, ओके सॉरी, वेल ॲट डेप्थ. आता आपल्याला काय करायचंय, वेल ॲट डेप्थ कन्सिडर करताना एक व्हर्टिकल सिलेंड्रिकल शेप ची बॉडी कन्सिडर करायची. तुम्ही जे डिस्क्रिप्शन लिहिणार आहात, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, कन्सिडर अ व्हर्टिकल सिलेंड्रिकल बॉडी, हॉलो बॉडी और हॉलो ऑब्जेक्ट. ओके, now consider an object travel along a horizontal circular surface at the midway of this hollow cylinder. या हॉलो सिलेंडरच्या मिडवे पोझिशनला तुमचं जे काही ऑब्जेक्ट असेल, तुमची बाईक असेल, तुमचं व्हेकल असेल, ते काय करतंय, मूव्ह करतंय. ओके, सो आता आपण काय करतोय, व्हेलॉसिटी, सेफेस्ट स्पीड फाइंड आउट करता करता आपण काय करत होतो, ते फाइंड आउट करण्यासाठी जे काही ऑब्जेक्ट असेल ते ज्या पोझिशन मध्ये तुमचं मोशन परफॉर्म करत असेल त्याच्या सराउंडिंग वर ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस आपण बॅलन्स केले आणि त्या बॅलन्स कंडिशन वरनं, त्या बॅलन्स फोर्सेस वरनं आपण व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. सेम कंडिशन इथे असणार आहे. आता जर तुमचं व्हेकल या डिरेक्शनने तुमचं हॉरिझॉन्टल सरफेसवर सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे, ओके, डाऊनवर्ड डिरेक्शनला ऍज ऑलवेज वेट ऍक्ट्स ऍज mg. ओके, नाउ या व्हेकलची जी काही मोशन आहे किंवा जी काही डिरेक्शन आहे ती कुठे, डाऊनवर्ड डिरेक्शनला.
सो फ्रिक्शनल फोर्स ऑब्विसली कुठल्या डिरेक्शनला, अपोजिट टू द मोशन, म्हणजे कुठल्या डिरेक्शनला ऍक्ट होणार आहे, अपवर्ड डिरेक्शनला. ओके, अपवर्ड डिरेक्शनला म्हणजे कुठे, इकडे. म्हणजे दिस इज फ्रिक्शनल फोर्स Fs इन अपवर्ड डिरेक्शन. ओके, नाउ ओके, आता हे व्हेइकल जे आहे, हे व्हेइकल या हॉरिझॉन्टल सरफेसच्या अलॉंग काय करताय, ट्रॅव्हल करताय. म्हणजे याच्या सरफेसच्या परपेंडिक्युलर काय ऍक्ट होणार, नॉर्मल रिएक्शन. गेट इट, नॉर्मल रिएक्शन. नाउ तुमचं व्हेइकल परफॉर्म करताय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. काय परफॉर्म करताय, सर्क्युलर मोशन. म्हणजे सर्क्युलर मोशन बॅलन्स करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात इम्पॉर्टंट कुठला फोर्स असतो, centripetal force. Very good, towards the center. This is Fc, towards center. मिळाले मला सगळे फोर्सेस बॅलन्स करताना. ओके, तुम्ही काय कन्सिडर केलं, असा सरफेस होता, इथे तुमचं ऑब्जेक्ट होतं, या ऑब्जेक्टवर ही झाली तुमची नॉर्मल रिएक्शन, इकडे झाला तुमचा फ्रिक्शनल फोर्स मोशनच्या अगेन्स्ट, आणि इकडे डाउनवर्ड डिरेक्शनला तुमची काय झाला, वेट mg, आणि इकडे झाला नॉर्मल रिएक्शन. ओके, दिसतंय तुम्हाला रिसेम्बलन्स दोन डायग्राम मध्ये. म्हणजे जर तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये समजलं नसेल तर इकडे तुम्हाला रिसेम्बलन्स दिसून जाईल. ओके, आता हे सगळे फोर्सेस मला मिळाले. मला आता काय करायचंय, बॅलन्सिंग कंडिशन घ्यायची. इथे अजून एक फोर्स होता Fc, सेंट्रिपिटल फोर्स. सो बॅलन्सिंग कंडिशन घेण्यासाठी मी काय केलं, आधी व्हर्टिकल फोर्सेस बॅलन्स केले आणि नंतर हॉरिझॉन्टल फोर्सेस बॅलन्स केले. मग डिस्क्रिप्शन लिहिल्यानंतर, डिस्क्रिप्शन इज मॅन्डेटरी, डिस्क्रिप्शन ऑफ दिस डायग्राम इज इम्पॉर्टंट. तुम्हाला डेरिव्हेशनला पूर्ण मार्क्स मिळण्यासाठी तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे. ओके, आता काय घेणार मी, पहिले व्हर्टिकल कंडिशन. व्हर्टिकल कंडिशन. ओके, व्हर्टिकल कंडिशन मध्ये कन्सिडर करताना व्हर्टिकल जे काही फोर्सेस असतील ते मला घ्यायचे. ओके, आता व्हर्टिकल कंडिशन मध्ये बघा, फ्रिक्शनल फोर्स अपवर्ड डिरेक्शनला, वेट mg डाउनवर्ड डिरेक्शनला. ओके, सो मी काय घेणार, अपवर्ड डिरेक्शन मध्ये पॉझिटिव्ह म्हणजे फ्रिक्शनल फोर्स पॉझिटिव्ह, मायनस वेट mg इज इक्वल्स टू 0. 0 का, व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये जो काही फोर्स आहे माझा तो काय असेल, 0 असेल. कारण जर तो फोर्स आपल्याला असेल, तो फोर्स जर मला मिळाला तर हे व्हेइकल खाली येईल का, या पोझिशनला मी येऊ शकेल का, नाही. अदरवाइज तुम्ही ही पण एक कंडिशन घेऊ शकता, ज्या कंडिशन मध्ये काय, फ्रिक्शनल फोर्स इज बॅलन्स्ड बाय weight mg. Frictional force is provided by weight mg. That sentence is given by such condition, Fs is equals to mg. मिळाली कंडिशन. Fs म्हणजे काय, mu n, mg. Fs म्हणजे काय, mu s n. mu s is nothing but frictional constant. Okay, आता mu s n, this is notify as equation number 1. ओके, दिस आय नोटिफाय as इक्वेशन नंबर 1. पहिली माझी झाली व्हर्टिकल कंडिशन. आता मी घेणार हॉरिझॉन्टल कंडिशन. हॉरिझॉन्टल कंडिशन. हॉरिझॉन्टल कंडिशन मला कुठले कुठले फोर्सेस दिसताय, फर्स्ट नॉर्मल रिएक्शन n, आणि नंतर विच इज बॅलन्स्ड बाय, विच इज प्रोव्हाइडेड बाय सेंट्रिपेटल फोर्स. नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइडेड बाय सेंट्रिपेटल फोर्स. सो मी काय लिहिणार, Fc is nothing but centripetal force which is balanced by normal reaction n. What is centripetal force? mv square by r, which is equals to n. Okay, n ची व्हॅल्यू मी फ्रॉम इक्वेशन 1 लिहू शकते. So from equation 1 I can write it as mv square by r, which is equals to mg by mu s, which is nothing but n. काय लिहू शकते मी, n is equals to mg by mu s from equation 1. इक्वेशन 1 मध्ये मला जे काही व्हॅल्यू दिसते तिथून मी काय केली, ही व्हॅल्यू रिड्यूस केली. n इज इक्वल्स टू mg बाय mu s. ओके, मला काय पाहिजे, कशासाठी हा सगळा घाट घातलाय, व्हेलॉसिटी साठी. व्हेलॉसिटी पाहिजे,
व्हेलॉसिटी पाहिजे, मग व्हेलॉसिटीला एका बाजूला ठेवा, मागच्या टर्म सगळ्या तिकडे ट्रान्सफर करा. म्हणजे मी काय करणार व्हेलॉसिटी v स्क्वेअर इज इक्वल्स टू m गेट कॅन्सल, r इकडे दिसतोय डिवाइड, तिकडे जाताना होणार मल्टिप्लाय, rg बाय म्यू s, rg by mu s. Then we get velocity as root of rg by mu s. Mu s is nothing but frictional constant. This is the velocity. This is the velocity with which a bikeman can ride his bike in well without slipping down. म्हणजे हे व्हेइकल ह्या हॉरिझॉन्टल सरफेसवर बॅलन्स करण्यासाठी मला किती वेलोसिटी पाहिजे, एवढी वेलोसिटी पाहिजे. v इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ rg बाय म्यू s. एवढ्या वेलोसिटीने तुमचा बाईकमॅन तुमच्या हॉरिझॉन्टल सरफेसवर त्याची बाईक काय करू शकतो, सेफली राईड करू शकतो. झाले मग सेफली राईड. ओके, सो एकदा इक्वेशन बघून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि इक्वेशन रिवाइज करा. ओके, लेट्स मूव टू नेक्स्ट पॉइंट. वेल ॲट डेप्थ. ओके, नेक्स्ट ऍप्लिकेशन आपल्याला कन्सिडर करायचंय कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इज ऍप्लिकेशन ऑफ कसलं ऍप्लिकेशन बघतोय आपण, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो आपल्याला नेक्स्ट ऍप्लिकेशन आपल्याला काय बघायचंय, कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम इमॅजिन करताय कसा असतो कोनिकल पेंडुलम. बर्थडेची टोपी पाहिली का, ट्रायंगल शेप जे आपण डोक्यात घालतो बर्थडेला, तिचा शेप जो असतो त्या शेप मध्ये आपल्याला कोनिकल पेंडुलम ड्रॉ करायचा. तर कोनिकल पेंडुलम म्हणजे काय एक्झॅक्ट कॉन्सेप्ट आहे, एक रिजिड सपोर्ट असतो, त्या रिजिड सपोर्टला एक स्ट्रिंग अटॅच केली जाते आणि ह्या स्ट्रिंगला खाली एक मेटल बॉब, छोटासा मेटल बॉब अटॅच केला जातो आणि ह्या असेंब्लीला म्हणतात पेंडुलम. या असेंब्लीला काय म्हणतात, पेंडुलम. कशी दिसते ती असेंब्ली बघा, दिस इज रिजिड सपोर्ट. ओके, दिस इज स्ट्रिंग विथ लेंथ L आणि याला असतो हा मेटल बॉब. या मेटल बॉबला असतं वेट, असतं मास. ओके, आता हे मी का कन्सिडर करते, का मला कोनिकल पेंडुलम हे ऍप्लिकेशन कन्सिडर करायचंय. हा काय झाला माझा पेंडुलम. ह्या पेंडुलमला मला मी काय करते, याला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन देते. बघा कशी देते, कशी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन देते. माझा हा कोनिकल पेंडुलम मी काय करते, इकडे स्ट्रेच करते आणि स्ट्रेच केल्यानंतर याला मी देते हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. याला मी काय देते, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हा माझा काय होता कोनिकल पेंडुलम, सॉरी हा माझा काय होता पेंडुलम. याला मी काय केलं, अपवर्ड स्ट्रेच केलं. अपवर्ड स्ट्रेच केल्यानंतर मी सर्क्युलर मोशन देऊ शकते का, नाही, मी याला सर्क्युलर मोशन देऊ शकत नाही. मला ऍज इट इज त्याला काय करावं लागेल, सर्क्युलर मूव्ह करावं लागेल, ऍज इट इज ज्या पोझिशनला तो आहे त्या पोझिशन मध्ये. ओके, आणि ह्या पेंडुलमला मी काय केलं, सर्क्युलर शेप मध्ये मी काय करणार आहे आता, सपोज याला जर मी पेंडुलम कन्सिडर केलं तर याला मी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये काय करणार आहे, असं रोटेट करणार आहे. ओके, म्हणजे मी या पेंडुलमला काय देणार, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन देत असताना मला काय विचारात घ्यावी लागणार आहे, या स्ट्रिंगची लेंथ L. ओके, अँगल थिटा. ओके, लेंथ इन द स्ट्रिंग तुम्ही इकडे डिनोट करा, लेंथ ऑफ स्ट्रिंग L आणि टेन्शन इन द स्ट्रिंग T. बघा, जर तुमची स्ट्रिंग असेल, दोरी असेल, त्या दोरीला जर तुम्ही मेटल बॉब अटॅच करताय, त्याला काहीतरी वेट आहे, जे वेट त्या स्ट्रिंगला काय करेल, स्ट्रेच करेल आणि स्ट्रेच केल्यामुळे त्याच्यामध्ये काय तयार झालं, टेन्शन. दिस टेन्शन फॅक्टर. ओके,
नाव आता आपल्याला काय कन्सिडर करायचंय, आता आपल्याला लिहायचं डायग्रामचं डिस्क्रिप्शन. काय डिस्क्रिप्शन लिहायचंय, जे डायग्राम मध्ये दिसतंय तेच डिस्क्रिप्शन. काय डिस्क्रिप्शन लिहिणार, अ pendulum attached to the rigid support, a pendulum attached to the rigid support with weight mg, with weight mg performs horizontal circular motion. तुमच्या पेंडुलमने काय परफॉर्म केली, horizontal circular motion providing a geometry known as conical pendulum. conical pendulum ची geometry एक्सप्रेस करत ह्या पेंडुलमने काय परफॉर्म केला, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. किंवा तुम्ही असं डिस्क्रिप्शनला स्टार्ट करू शकतात, consider a metal bob attached to the string. Consider a metal bob attached to the string attached to rigid support, hanging to the rigid support. The tension in the string be T. The metal bob with weight mg performs horizontal circular motion. तुम्हाला काय करायचंय, स्ट्रिंगची लेंथचं डिस्क्रिप्शन लिहायचंय, स्ट्रिंग मध्ये असलेल्या टेन्शनचं डिस्क्रिप्शन लिहायचंय, वेटचं डिस्क्रिप्शन लिहायचंय, मेटल बॉबचं. ओके, सो काय डिस्क्रिप्शन लिहिणार तुम्ही, a metal bob attached to a string of length L. ओके, कसलं डिस्क्रिप्शन झालं, तुमच्या स्ट्रिंगचं आणि मेटल बॉबचं. त्याच्यानंतर attached to a string of length L hanging to a rigid support. एका रिजिड सपोर्टला ते काय केलंय, हँग केलंय, hanging to a rigid support. ओके, the tension in the string, the tension in the string B T. टेन्शन काय कशाने डिनोट केलंय, T. This assembly काय करते, ही असेंबली, this assembly performs horizontal circular motion. This assembly performs a horizontal circular motion. ओके, या असेंब्लीने काय केली, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म केली. ओके, मेकिंग अ सिस्टम ऑफ, कसली सिस्टीम बनवली, सिस्टीम ऑफ कोनिकल पेंड्युलम. मेकिंग अ सिस्टीम ऑफ कोनिकल पेंड्युलम. हे झालं तुमच्या डायग्रामचं डिस्क्रिप्शन, जे मी तुम्हाला डे 1 पासन एक्सप्रेशन 1 पासन सांगत आले की डायग्राम ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला त्या डायग्रामचं काय लिहायचंय, डिस्क्रिप्शन. दिस इज व्हॉट इज द डिस्क्रिप्शन. काय तुमच्या डायग्राम मध्ये काय काय दिसतंय ते तुम्हाला लिहायचंय. काय दिसतंय तुमच्या डायग्राम मध्ये, मेटल बॉब आहे अटॅच टू द स्ट्रिंग विथ लेंथ L. ओके, द टेन्शन इन द स्ट्रिंग इज T. द pendulum performs a horizontal circular motion. Okay, horizontal circular motion perform करते, making a system of conical pendulum. conical pendulum ची सिस्टीम बनवत तो काय करतोय, horizontal circular motion perform करतोय. ओके, आता आपल्याला याच्यावर ऍक्ट होणारे सगळे फोर्सेस नोटिफाय करायचे, डिनोट करायचे. ओके, सो फर्स्ट डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होणार mg. ओके, नेक्स्ट टेन्शन इन द स्ट्रिंग. ओके, टेन्शन इन द स्ट्रिंग हा आहे इन्क्लाइन कंपोनंट. याला आपल्याला काय करावं लागेल, रिझॉल्व करावं लागेल व्हर्टिकल कंपोनंट मध्ये आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये. आता व्हर्टिकल कंपोनंट हा थिटा असेल तर याचा अल्टरनेट हा अँगल काय असणार, थिटा. म्हणजे हा माझा काय असणार आहे, टी कॉस थिटा.
आणि इकडे जो असेल तो टी साइन थिटा. ओके, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणजे 101% टुवर्ड्स द सेंटर. इकडे काय ऍक्ट होणार आहे माझा? सेंट्रिपेटल फोर्स सर्कल कडे, बरोबर आहे, सेंट्रिपेटल फोर्स झाले. व्हर्टिकल फोर्सेस, हॉरिझॉन्टल फोर्सेस. ओके, आता ह्या कोनिकल पेंडुलमचं जे काही मास असेल, जे काही वेट असेल mg, हे थ्रूआउट सर्क्युलर मोशन काय असणार आहे? कॉन्स्टंट म्हणून आपण कन्सिडर केलं. जर तुम्ही म्हणत असाल की हे वेट कॉन्स्टंट का असू शकतं प्रत्येक पोझिशनला, तर ह्या काय परफॉर्म करतोय? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, म्हणजे तो एका हॉरिझॉन्टल प्लेनला आहे. सो या एका हॉरिझॉन्टल प्लेनला एव्हरीवेअर, प्रत्येक ठिकाणी जो डाऊनवर्ड फोर्स ऍक्ट होणारा फोर्स असेल तो काय असेल? सेम, इक्वल. जर तुम्ही ऑसिलेटरी मोशन कन्सिडर करत असाल तर ऑसिलेटरी मोशन मध्ये तुमचा पेंडुलम एका हॉरिझॉन्टल प्लेनला राहतोय का? नाही, तो काय करतोय? अपवर्ड जातोय, मीन पोझिशनला येतोय, परत एक्स्ट्रीमला जातोय. म्हणजे त्याची हॉरिझॉन्टल पोझिशन जी आहे ती चेंजिंग आहे आणि ह्या पोझिशनला त्याचं मास काय होत असतं? व्हॅरी होत असतं. त्याची ग्रॅव्हिटी असते ती व्हॅरी होत असते. म्हणजे तिथे तुमचं वेट कॉन्स्टंट राहू शकत नाही. बट हिअर वी परफॉर्म अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. इथे तुमचं वेट काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. सो आता हे फोर्सेस झाले. हे फोर्सेस सुद्धा तुम्हाला इकडे काय करायचे? डिस्क्राईब करायचे. ओके, नाउ काय लिहिणार मी? डायग्रामचं डिस्क्रिप्शन झालं. आता मला फोर्सेस लिहायचे. ओके, द डाउनवर्ड फोर्स that is weight mg on bob. ओके, डाउनवर्ड फोर्स झाला. त्याच्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग. टेन्शन इन द स्ट्रिंग हा काय? इज इन्क्लाइन कंपोनंट. इन्क्लाइन कंपोनंट असल्यामुळे कंपोनंट, सो इट इज काय होईल तो? रिझॉल्व इन वर्टिकल कंपोनंट as t cos theta and horizontal component कोणता? as t sin theta. Also due to centripetal force or also due to circular motion or also as it perform circular motion, the forces, कुठले फोर्सेस आहे? फोर्सेस provided by centripetal force. रिमेनिंग जे काही फोर्सेस तुमचे आहेत ते कशाने प्रोव्हाइड केले? सेंट्रिपेटल फोर्स. दिस इज ऑल युअर डिस्क्रिप्शन. तुमच्या डायग्रामचं डिस्क्रिप्शन आणि त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचं डिस्क्रिप्शन, ज्याच्यामध्ये सगळीकडे तुमचं काय नोट झालं पाहिजे? पहिलं काय झालं? वेट mg झालं नोट. त्याच्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग हे कशामध्ये रिझॉल्व्ह झालं? दोन कंपोनंट मध्ये, टी कॉस थिटा आणि टी साइन थिटा. ओके, हे दोन कंपोनंट झाले. त्याच्यानंतर तुमचा काय आला? सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स FC. इतकं डिस्क्रिप्शन जर तुम्ही पॉइंट वाईज लिहिताय तर तुमचा इथे 1 ते 1.5 मार्क्स तुमचा सिक्युअर होतो, जो तुमच्या डेरिव्हेशन साठी गरजेचा असतो. ओके, लेट्स मूव टू द डेरिव्हेशन. आता आपल्याला डेरिव्हेशन कडे जायचंय. डेरिव्हेशन कडे जाताना आपण काय करतो? पहिली गोष्ट, त्याच्यावरचे सगळे फोर्सेस बॅलन्स करतो. पहिल्यांदा कोणते फोर्सेस घेतो? व्हर्टिकल फोर्सेस. चला मग व्हर्टिकल फोर्सेसला कन्सिडर करू. व्हर्टिकल कंडिशन मध्ये व्हर्टिकल कुठले कुठले फोर्सेस आहे? टी कॉस थिटा अँड mg. ओके, टी कॉस थिटा अँड
mg. Therefore, t cos theta is balanced by 4 mg. Okay, this is equation number 1. आता horizontal forces बघा, horizontal forces centripetal force is provided by t sin theta. So मी काय लिहिणार, t sin theta is equals to fc. This is nothing but centripetal force. Sorry, आपल्याला काय करायचंय, horizontal forces. ही झाला vertical condition. नेक्स्ट माझी काय असणार आहे, horizontal condition. horizontal condition. ओके, हॉरिझॉन्टल कंडिशन मध्ये काय घेणार मी, t sin theta. बघा हॉरिझॉन्टल कुठले कुठले फोर्सेस दिसताय, हॉरिझॉन्टल फोर्सेस t sin theta टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे मायनस, हा पण टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे मायनस. दोघांचे मायनस साइन काय झाले, कॅन्सल. ओके, म्हणून मी काय लिहिलंय, t sin theta is equals to fc. fc is nothing but mv square by r. mv square by r. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. का, मला पाहिजे अँगल थिटा. जो अँगल मला काय देईल, याचं डिफ्लेक्शन देईल. कोनिकल पेंडुलम किती डिफ्लेक्ट झालाय आणि मग तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय. आणि अजून काय देईल, व्हेलॉसिटी. Also this derivation gives you a time period t. At what time period this conical pendulum performs a circular motion. Okay, so आता काय करणार मी, टेकिंग रेशो. कुठला कुठला रेशो घ्यायचा आहे, टेकिंग रेशो ऑफ. कुठला कुठला रेशो, टेकिंग रेशो ऑफ इक्वेशन 2 अँड इक्वेशन 1. घ्या रेशो. काय रेशो आहे तुमचा, ओके, घ्या रेशो. काय, t sin theta upon t cos theta is equals to mv square by r upon mg. ओके, लक्षात येत आहे, t get cancel, m get cancel. Sin upon cos, what is sin upon cos? Sin upon cos is tan theta. Tan theta is equals to v square by rg. v square upon rg. This is nothing but the angle of deflection of your conical pendulum. Angle of conical pendulum हा angle मी कसं लिहू शकते, theta is equals to tan inverse v square by rg. या फॉर्म्युल्यावर सुद्धा तुम्हाला 2 मार्काचा प्रॉब्लेम विचारला जातो, 2 मार्काचं न्यूमेरिकल विचारलं जातं. सो हा फॉर्म्युला मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, इथपर्यंत पोहोचलो. आपल्याला काय हवी होती, व्हेलॉसिटी. काय फाइंड आउट करायची आपल्याला, व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी फाइंड आउट करताना काय घेतो आपण, v स्क्वेअर एका बाजूला, rg इकडे डिवाइड, इकडे जाताना मल्टिप्लाय. काय लिहिणार मी, v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg tan theta. ओके, v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg tan theta. Therefore v is equals to root of rg tan theta. काय मिळाली मला, व्हेलॉसिटी ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, व्हेलॉसिटी मिळाली, व्हेलॉसिटी मिळाली. आता मला काढायचा आहे टाइम पिरियड. काय पाहिजे मला, टाइम पिरियड. ओके, हे इरेज करते मी. डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहा. डायग्राम कडे बघून तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहिता आलं पाहिजे. डिस्क्रिप्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर डेरिव्हेशन. 3 ते 4 मार्क्सला कोनिकल पेंडुलमचं डेरिव्हेशन एक्झाम मध्ये विचारलं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला विथ डिस्क्रिप्शन मार्क्स डिस्ट्रीब्युशन असतं. ओके, आता मला काय फॉर्म्युला मिळाला, v स्क्वेअर इज इक्वल्स टू rg tan theta. मला काय पाहिजे, टाइम पिरियड. ओके, टाइम पिरियड पाहिजे. v ला मी काय लिहू शकते, v ला काय लिहू शकते, रिलेशन जर मी फाइंड आउट केलं, v या v ला मी काय लिहू शकते, r ओमेगा. बरोबर आहे, काय लिहिलं मी, v इज इक्वल्स टू रूट ऑफ rg tan theta. Since v is equals to r omega, जर v is equals to r omega असं रिलेशन मी लिहू शकते, तर मी इथे काय लिहिणार,
आर ओमेगा इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा. मॅडम टाइम पिरियड काढायचं होतं, कुठे ओमेगा घेऊन आले तुम्ही, कुठे व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगा. लक्ष द्या पुढे तुमचा टाइम पिरियड कसा कन्वर्ट होतोय. ओके, आता आता काय करायचं आपल्याला, फक्त ओमेगा ह्या साईडला पाहिजे, फक्त ओमेगा पाहिजे. हा आर काय घेऊन जा, इकडे घेऊन जा, इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना डिवाइड. स्क्वेअर रूटच्या बाहेर आर होता, स्क्वेअर रूटच्या आतमध्ये जाताना काय झाला, आर स्क्वेअर. का, कारण आपण काय लिहितो, रूट ऑफ आर स्क्वेअर इज इक्वल्स टू आर. म्हणजे रूट मधून बाहेर निघाला तर आर झाला, म्हणजे रूट मध्ये जायचं असेल तर आर स्क्वेअर. म्हणजे मी काय लिहिणार, इज इक्वल्स टू आर जी टॅन थिटा अपॉन काय, आर स्क्वेअर. ओके, काय केलं मी, आर आर गेट कॅन्सल. ओमेगाला मी लिहिते 2 पाय अपॉन टी. काय लिहिणार मी, 2 पाय अपॉन टी. माझ्याकडे काय, जी टॅन थिटा अपॉन आर. ओके, जी टॅन थिटा अपॉन आर. याला मी काय करणार, रिव्हर्स करते. काय करते, रिव्हर्स करते. मला टाइम पिरियड पाहिजे ना, याला मी रेसिप्रोकल घेते. टेकिंग रेसिप्रोकल टी अपॉन 2 पाय इज इक्वल्स टू रूट ऑफ आर अपॉन जी टॅन थिटा. ओके, आता 2 पाय मला इकडे पाहिजे का, नाही, मला पाहिजे टाइम पिरियड, म्हणून मी लिहिणार टी इज इक्वल्स टू 2 पाय रूट ऑफ आर अपॉन जी टॅन थिटा. दिस इज नथिंग बट युअर टाइम पिरियड. जर मला टॅन अँगल दिलेला असेल तर, किंवा रेडियस आर आणि जी दिलेला असेल तर, जर मला या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस दिलेली असेल तरच मी या फॉर्म्युलाने टाइम पिरियड कॅल्क्युलेट करू शकते. बरोबर आहे ना. जर मला या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस दिलेली नाही तर मग आता काय करायचं, मॅडम जी घेऊ शकतो, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. ओके, आता टॅन थिटा अँगल दिलेला असेल, 2 पायची व्हॅल्यू आपण युनिव्हर्सली टाकू शकतो. मग आता आरचं काय करू, आर दिलेलाच नाही, मग त्याचं काय करू, काय करायचं, विचार करा काय करायचं. बर, या इकडे मी सांगते काय करायचं. सिस्टीम बघा, सिस्टीम बघा कशी दिसते सिस्टीम, कशी दिसते सिस्टीम बघा, अशी दिसते सिस्टीम. बरोबर का, कशी दिसते सिस्टीम, अशी दिसते सिस्टीम. इथे काय आहे तुमचा अँगल थिटा, हा झाला तुमचा राईट अँगल ट्रायंगल. हे घेतलं मी टेन्शन टी, ही झाली माझी लेंथ ऑफ द स्ट्रिंग, आणि ह्या डिस्टन्सला मी नाव देते एक्स. काय देते, एक्स. आता ह्या सिस्टीम मध्ये जर मला टॅन थिटा फाइंड आउट करायचा असेल तर कसं फाइंड आउट करेन मी, टॅन थिटा. बोला, टॅन थिटा. हे डायग्राम थोडी मी इकडे काढते, थोडीशी दिसायला व्यवस्थित दिसतं. ओके, इकडे काय घेतला टी, हा माझा थिटा, इकडे लेंथ एक्स. ओके, याला लेंथ ऑफ द स्ट्रिंग मी घेऊ शकते. ओके, आता मला काय करायचंय, टॅन थिटा काढायचंय. टॅन थिटा अपोजिट अपॉन ऍडजसंट, याचा अपोजिट एक्स अपॉन ऍडजसंट एल, किंवा ही काय झाली तुमची रेडियस, याला मी काय लिहू शकते, आर. ओके, हे टेन्शन इन द स्ट्रिंग, टेन्शन इन द स्ट्रिंग लिहिण्याऐवजी याला लिहा लेंथ यल. ही काय तुमची स्ट्रिंगची लेंथ यल, कारण या स्ट्रिंगला लेंथ यल आहे. इथे घ्या तुमचा एच ऍज हाईट एच. ओके, हा झाला तुमचा एच. आता मला एच ची व्हॅल्यू कशी मिळेल, एच इज इक्वल्स टू आर अपॉन टॅन थिटा. आता मला फाइंड आउट करायचं आहे कॉस थिटा. मॅडम टाइम पिरियड फाइंड आउट करायचा होता, आर रिमूव्ह करायचा होता, कुठे ट्रिग्नोमेट्री शिकवताय. थांबा समजेल. कॉस थिटा, कॉस थिटा इज नथिंग बट ऍडजसंट अपॉन हायपोटेनियस. व्हॉट इज ऍडजसंट साइड, एच. व्हॉट इज हायपोटेनियस, एल. सो एच इज इक्वल्स टू एल कॉस थिटा.
आली का h ची व्हॅल्यू? कुठे टाका? इकडे टाका. काय करा? इकडे h ची व्हॅल्यू tan theta is equals to r upon l cos theta. मिळाली व्हॅल्यू? कोणाची मिळाली? tan theta ची. कोणाची व्हॅल्यू मिळाली? tan theta. दिसतोय का आपल्या एक्सप्रेशन मध्ये tan theta? करा पुट. काय व्हॅल्यू तुमची? t is equals to 2 pi root of काय? रूट ऑफ r upon g. tan theta ऐवजी काय पुट करायचंय? r by l cos theta. हा r न्यूमरेटरचा r डिनॉमिनेटरचा r कॅन्सल. हा वरती जाणार म्हणजे मला टाइम पिरियड काय मिळाला? 2 पाय रूट ऑफ l cos theta upon g. This is nothing but the time period of conical pendulum. This is nothing but the time period of conical pendulum. So काय मिळालं मला? टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ कॉस थीटा अँड लेंथ ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे मला टेन्शनची गरज नाही, टेन्शन घ्यायचंच नाही, टेन्शनची गरज नाही, रेडियसची पण गरज नाही. ओके, मला फक्त काय पाहिजे? अँगल पाहिजे आणि लेंथ पाहिजे. अँगल आणि लेंथ मिळाला की मी फॉर्म्युलानुसार टाइम पिरियड काढू शकते. t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट ऑफ l cos theta अपॉन g. समजलं? काय केलं आपण? कोनिकल पेंडुलमचं एक्सप्रेशन डिराइव्ह केलं. त्याच्यासाठी कोनिकल पेंडुलमची डायग्राम ड्रॉ केली. डायग्रामचं डिस्क्रिप्शन लिहिलं. डिस्क्रिप्शन नंतर ऍज इट इज जसं आपण इथून मागे करत आलो सगळे फोर्सेस आपण बॅलन्स केले. हे फोर्सेस बॅलन्स करून मी मिळवला काय? अँगल. tan theta is equals to v square by rg. ओके, त्यानंतर आपण वेलोसिटी मिळवली. v is equals to रूट ऑफ rg tan theta. त्याच्यानंतर आपण फाइंड आउट केला काय? टाइम पिरियड. t इज इक्वल्स टू 2 पाय अंडर रूट l cos theta अपॉन g. सगळे फॉर्म्युले ज्या फॉर्म्युलांना मी बॉक्स केलाय हे सगळे फॉर्म्युले तुमच्या न्यूमेरिकल साठी मोस्ट इम्पॉर्टंट. न्यूमेरिकल येत नाही, न्यूमेरिकल जमत नाही का? कारण आम्हाला फॉर्म्युलेच माहित नाही, आम्हाला फॉर्म्युलेच येत नाही, कुठे कोणता फॉर्म्युला यूज करायचा हेच कळत नाही. फॉर्म्युले हायलाइट करून ठेवा. हे फॉर्म्युले सगळे आपल्याला कुठे लागणार आहे? न्यूमेरिकल्स मध्ये लागणार. ओके, समजला आजचा टॉपिक? ओके, सो आजचा टॉपिक समजला असेल तर अभ्यासाला सुरुवात करा. ओके, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जे नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे टाइम टू टाइम नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि तुमचा सेल्फ स्टडी विदिन द फ्लो चालू राहील. ओके, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून.